नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती येणार तलाठी भरती जागा 1700 भरणार। तलाठी भरतीमध्ये 2400 प्लस जागा रिक्त यासारख्या बऱ्याचशा न्यूज आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आहे। सो हा एक प्रश्न महत्त्वाचा की जाहिरात नक्की येणार आहे का, जाहिरात आल्यानंतर परीक्षा कोण घेणार आहे, कारण 2026 हे वर्ष MPSC कडे जाणार आहे। सो नक्की काय आहे, प्रत्येक वेळेस घोषणा केल्या जातात, प्रत्येक वेळेस महसूल मंत्री, संबंधित डिपार्टमेंटचे मंत्री किंवा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नुसतीच घोषणा करताय, पण यावरती नक्की ऍक्शन कधी होणार, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। आतापर्यंत तलाठी भरतीबाबत आलेल्या महत्त्वाच्या बाबी तुमच्या समोर मांडतो आणि याचा एक थोडक्यात आढावा घेतो की एक्झाम परीक्षेची जाहिरात कधी येणार आणि एक्झाम कधी होणार। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की नोंदवा। आता या मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच अनाउन्स करत आहे। ही बॅच तुमची 5 नोव्हेंबर पासून फ्रेश बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू होते। फी फक्त 1499 प्लस GST आहे। ह्या बॅच मध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉचिंग टाइम आहे, टॉपिक नुसार विषयानुसार तुम्हाला टेस्ट अवेलेबल आहे, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण, टेस्ट सिरीज, स्कोर कार्ड तुम्हाला बघता येणार आहे। आणि तलाठी भरती 2023 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी निकाल घेतला ते बरेचसे इग्नाइट अकॅडमीचे विद्यार्थी। सो नक्कीच बॅच जॉईन करू शकता तुम्ही, त्यासाठी या नंबरला कॉल करा। त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीचं पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे 50% ऑफ मध्ये आणि दिवाळीनिमित्त आज शेवटचा दिवस आहे, 50% ऑफ मध्ये तुम्ही बॅचेस परचेस करू शकता। सो नक्की फायदा करून घ्या। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा, काही दिवसांपूर्वी म्हणूया किंवा काही महिन्यांपूर्वी म्हणूया, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अनाउन्समेंट केलं होतं 100 दिवसांचा कार्यक्रम आणि या 100 दिवसांच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं होतं 1.5 लाख नवीन कर्मचारी भरती केली जाणार आहे। आता 1.5 लाख कर्मचारी भरती केली जाणार, पण त्या संदर्भात मात्र तलाठी भरतीची ऍड अजून आलेली दिसत नाही। त्यानंतर आपण बघितलं की तलाठी भरतीसाठी 2471 पदे रिक्त आहेत। याबाबत तुम्ही बघितलं असेल, न्यूजपेपरला ही बातमी आहे, त्यामध्ये 2471 पदे रिक्त आहे असं त्यांनी स्पष्ट आकडेनिहाय पूर्ण माहिती दिली होती। बघा इथे आकडे आहेत, किती जागा आहेत, मंजूर किती, पदोन्नती कितीने आणि रिक्त किती हे पण त्यांनी इथे आकडा दिला होता। मग त्यानुसार 2471 पदे रिक्त होते। त्यानंतर जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये माननीय महसूल मंत्र्यांना अधिवेशनामध्ये विचारला प्रश्न होता की तलाट्याची रिक्त पदे असल्याबाबतची माहिती सांगा। याबाबत त्यांनी सांगितलं की 3000 पदे रिक्त आहेत, त्यापैकी 2471 पदे भरली जाणार आहे अशी माहिती आहे। त्याबाबत आपले महसूल मंत्री साहेबांनी सांगितलं की तुम्हाला इथे 3800 उमेदवार ऑलरेडी बघा जाहिरात आली होती 2023 मध्ये, त्यामध्ये जागा होत्या 3793, त्यापैकी 4212 उमेदवारांना नियुक्ती दिली, त्यापैकी हजर झाले 3850 आहे। म्हणजे 2023 मध्ये जी भरती झाली त्यामध्येच ऑलरेडी जवळपास 900 पद रिक्त राहिलेली आहे, म्हणजे भरती झालेलीच नाही, कोर्ट केसेस वगैरे सगळं चाललं होतं, तुम्हाला पण माहिती आहे। त्यानंतर ह्या वर्षासाठी म्हणजे 2025 मध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी सांगितलं की 1700 पदे रिक्त आहेत आणि विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कारवाई पण चालू आहे असं अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं होतं। पावसाळी अधिवेशन झालं होतं त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं, याबद्दल पण माहिती तुम्हाला आहेच। मग आता प्रश्न असा पडतो की ऍड खरंच येणार आहे का? 8-9 महिन्यांपासून फक्त घोषणा चालू आहे, नक्की काय होणार, नक्की जाहिरात येणार आहे का? दरम्यानच्या कालावधीत मला माहिती असेल, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे, त्यानंतर 2026 मध्ये MPSC कडे सरळ सेवा एक्झाम वर्ग होणार आहे। मग नेमकं TCS एक्झाम घेणार आहे की नाही, घ्यायचीच असेल TCS तर ऍड देणं पण गरजेचं आहे। दुसरा मुद्दा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर निवडणुका लागल्या तर जाहिरात नवीन देता येणार नाहीये। हा त्याच्या अगोदर जाहिरात जर दिली तर ती जाहिरात पुढे एक्झाम घेऊ शकतात, पण मात्र जाहिरात देणं गरजेचं असणार आहे। चला आता पुढे जाऊन बघूया की रिसेंटली आत्ताच काही दिवसांपूर्वी 17 ऑक्टोबर 2025 ची न्यूज होती। काय न्यूज होती? महसूल सेवकांना, अर्थात त्याला आपण म्हणतो कोतवाल महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा दिल्या जाणार आहे आणि या संदर्भात स्वतः महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला रिक्त जागा देऊ, तुमच्यासाठी राखीव जागा ठेवू असं पण त्यांनी सांगितलं। त्यावर चर्चा चालू होती, मात्र पुढे याच्यावरती अजून असा विशेष GR असा गव्हर्नमेंटचा काही आलेला नाही, फक्त चर्चा चालू होती आणि अशी न्यूजपेपरला बातमी पण आलेली होती। त्यानंतर आपण बघितलं आपल्या रिसेंटली म्हणजे 20
20 ऑक्टोबरला 3 दिवसापूर्वीची न्यूज आहे. राज्यात लवकरच 1700 तलाठ्यांची भरती होणार, प्रक्रिया सुरू. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिलेली माहिती आणि ही पुढारी न्यूजपेपरला आलेली बातमी आहे. तुम्ही बघू शकता पुढारीने बातमी दिली आहे 20 ऑक्टोबर 2025 ला आणि त्यात त्यांनी सांगितलंय की जे मागची भरती होती 2023 ची त्यामध्ये काही उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली नव्हती का, कारण कोर्टामध्ये कोर्ट केसेस चालू होत्या. मग त्या धर्तीवरती त्या उमेदवारांना नियुक्ती दिली, पण कशी दिली? 11 महिन्यांसाठी त्यांना नियुक्ती दिली आणि कोर्टाचा जो निकाल लागेल त्यानंतर त्यांची नियुक्ती कंटिन्यू केली जाणार आहे. सो शासन स्तरावरती ही भरती प्रक्रिया जवळपास म्हणजे नियुक्ती देऊन टाकली आहे. 2023 ची जवळपास कंप्लीट झालेली आहे, 99% कंप्लीट झाली आहे. आता पुढची भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाईल असं सांगितलं जात आहे. आता यामध्ये महसूल विभागाकडनं काही तज्ञांनी असं सांगितलेलं आहे की डिसेंबर अखेरपर्यंत तुम्हाला जाहिरात येण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेरपर्यंत म्हटलेलं आहे. सो अजून तुमच्याकडे 2 महिने आहे, या 2 महिन्याच्या आत जाहिरात येईल असं यामध्ये काही विशेष त्या डिपार्टमेंटचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळालेली आहे. 2023 ची जाहिरात आता कंप्लीट झालेली आहे. गैरप्रकार वगैरे झाला होता त्यानुसार कोर्टात केसेस चालू होत्या. आता शासन स्तरावरती भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजे काही उमेदवारांना आता ज्यांनी जॉईनिंग केलं नाही अशा राहिलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सुद्धा नियुक्ती केली जाते 2023 मध्ये आणि 2025 साठी जाहिरात आता डिसेंबर एंड पर्यंत येईल असं पुढारी न्यूजपेपर मध्ये बातमी पण आलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल पुढारी न्यूजपेपरने दिलेली माहिती की 1700 तलाठ्यांची भरती होणार, प्रक्रिया सुरू. महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती, राज्यात लवकरच 1700 तलाठ्यांची भरती होणार अशी पुढारीची न्यूज आहे. आता जर बघितलं तलाठी हे जे पद आहे ना, मी परत रिपीट करतो तुम्हाला, 2023 मध्ये जाहिरात आली होती. 2023 मध्ये सुरुवातीला जी जाहिरात आली त्यामध्ये पद होती बघा 4644, नंतर ती वाढत जात जवळपास 4900 च्या आसपास गेली होती. या पदासाठी बघा हे पद जे आहे ना, हे पद ड प्रकारामध्ये मोडतं, गट ड चं पद आहे आणि यामध्ये जी वेतन श्रेणी आहे जवळपास तुम्हाला 25,500 पासून 81,100 पर्यंत म्हणजे जवळपास 35,40,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला या पदासाठी असणार आहे. यामध्ये कोण फॉर्म भरू शकतं? 18 ते 38 ओपन कॅटेगरीचा आणि 18 ते 43 वर्षापर्यंत कॅटेगरीचा उमेदवार इथे फॉर्म भरू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता कोणताही पदवीधर फॉर्म भरू शकतो आणि तुम्हाला MSCIT किंवा संगणक अर्हता ही नियुक्तीनंतर तुम्ही 2 महिन्याच्या आत 2 वर्षाच्या आत सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे पदवीधर असणारा उमेदवार 100% फॉर्म भरू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला इथे तलाठी पद जर बघितलं तर एक्झाम कशी होती? मराठीसाठी, इंग्लिशसाठी, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी आणि अंकगणित प्रत्येकी 25-25 प्रश्न, प्रत्येकी 50-50 मार्काला म्हणजे 100 प्रश्न 200 मार्कांना असतो आणि 2 तासामध्ये ही एक्झाम असते. ऑनलाईन स्वरूपाची मागच्या वर्षी TCS म्हणजे 2023 ची ऍड होती, 24 ला झाली होती एक्झाम, TCS ने एक्झाम घेतली होती. सो या वर्षी जर जाहिरात लवकर आली, डिसेंबर एंड पर्यंत आली तर TCS ची ऍड असेल आणि TCS तुमची एक्झाम घेणार. भले ती 2026 मध्ये एक्झाम होईल तुमची, पण जाहिरात डिसेंबरच्या आत आली तर 9.9% TCS एक्झाम तुमची घेणार आहे, हे पण लक्षात घ्या. दुसरं परीक्षेचं स्वरूप जे तुम्हाला मी आता सांगितलं, ऑनलाईन असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल, 2 मार्काला 1 प्रश्न असेल, पदवी लेवल पर्यंत तुमचे प्रश्न असेल, फक्त 2 विषयाचे लँग्वेज आहे तुमचे मराठी इंग्लिश हे 12वीच्या लेवलचं असेल आणि तुमचं सामान्य ज्ञान आणि तुम्हाला जे बुद्धिमापन चाचणी आहे ते ग्रॅज्युएशन लेवलचं असणार आहे. सो प्रत्येकी 50 गुण असणारे प्रत्येक विषयाला अशी 200 मार्कांची परीक्षा होणार आहे आणि तुम्हाला साधारणतः 85% म्हणजे 90 मार्क पडले तर तुमचा विचार मेरिटसाठी केला जाणार आहे. कागदपत्रे कोणती लागतात ही पण लिस्ट 2023 ची आहे, हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ही डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. आणि ह्या ऍड मध्ये तुम्हाला जे आरक्षण असणार आहे ते कुणाला कुणाला असणार आहे बघा. जे सामाजिक आरक्षण आहे SC ST NT अ ब क ड, त्यानंतर SBC EB OBC EWS, त्यानंतर ओपन जागा आणि पेसाच्या पण जागा यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर समांतर आरक्षण बघितलं तर त्यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, पदवीधर, अंशकालीन आणि अनाथ यांच्यासाठी सुद्धा जागा असणार. ही 23 ची जाहिरात तुमच्या समोर ठेवली पुणे विभागाची, लक्षात घ्या. आणि आता तुम्ही ऍड बघितली की महसूल मंत्री म्हणतात की तलाठ्यांची 1700 पदांची जाहिरात येणार. मग यामध्ये खरंच ऍड येणार आहे का? 8-9 महिन्यापासून फक्त घोषणा चालू आहे. परीक्षा कोण घेणार नक्की काय? आता लक्षात घ्या, परीक्षा कोण घेणार, निवडणुका कधी आहे थोडं लक्षात घ्या की सध्या महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन ज्याला आपण SEC म्हणतो आणि सुप्रीम कोर्टचे आता निर्देश जर बघितले तर त्यांनी सांगितलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याची अधिसूचना लवकरच जाहीर होईल, परंतु तारीख निश्चित केलेली नाही अजून. पण सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरनुसार सांगण्यात येतंय की ही तुम्हाला
स्थानिक स्वराज्य संस्था घ्यायची ही 4 आठवड्यांनी अर्धे 4 आठवडे तुम्ही घेऊन टाका असं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं. म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटी बघा, ऑक्टोबरच्या शेवटी काय होणार आहे, तुमची 31 ऑक्टोबर पर्यंत जी वाढची रचना आहे बघा, वाढ फॉर्मेशन आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार वाढ हे वाढलेले आहेत. सो त्याची रचना 31 ऑक्टोबर पर्यंत ह्या महिन्याच्या एंड पर्यंत कंप्लीट होऊन जाईल. 31 ऑक्टोबर पर्यंत कंप्लीट झाल्यानंतर मतदार यादी जी मंजूर झाली ती 1 जुलै 2025 पर्यंतची मंजूर करण्यात आलेली आहे. ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुमच्या ज्याला आपण स्टेट इलेक्शन कमिशन म्हणतो निवडणुका लागू शकतात ऑक्टोबर नंतर, कारण 31 ऑक्टोबर पर्यंत वार्ड फॉर्मेशन आहे. नोव्हेंबर मध्ये इलेक्शनची अधिसूचना येऊन जाईल. डिसेंबर पर्यंत ही अधिसूचना होऊन 31 जानेवारी पर्यंत बघा 31 जानेवारी 2026 पर्यंत हे पूर्ण कंप्लीट करायचं असं सुप्रीम कोर्टने आदेश दिलेले आहे. आता हे लक्षात जर घेतलं तर जाहिरात अपेक्षित जी आहे, जाहिरात अपेक्षित आहे नोव्हेंबर मध्ये येण्याची शक्यता. पहिला बघा मी शक्यता सांगतो तुम्हाला, आली तर 15 नोव्हेंबर पर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे. जर नाही आली जाहिरात आणि जर इलेक्शन लागलं तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 महिने तुमचे इलेक्शन मध्ये जाणार आहे. हे पण लक्षात घ्या. हे 3 महिने जर इलेक्शन मध्ये गेले तर मग जाहिरात आली तर ती जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये तुमची जाहिरात येणार आणि त्यातली त्यात उशीर झाला तर तुम्ही मार्च पण पकडा, मार्च पर्यंत ऍड येणार आणि मग तुमची एक्झाम कदाचित इथे जर जानेवारी मध्ये आली तर एमपीएससी एक्झाम घेऊ शकते. पण आता एमपीएससी एक्झाम घेणार तर परत एमपीएससी ला स्ट्रॅटेजी बनावं लागणार आहे. सो डिले पण होऊ शकतो. हा एक मुद्दा तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. दुसरा, जर डिसेंबर एंडच्या आत तुम्हाला मी आता बोलून नोव्हेंबरला ऍड आली तर ही एक्झाम टीसीएस घेणार आणि टीसीएस एक्झाम घेणार, ऍड येऊन जाईल पण मात्र एक्झाम तुमची फेब्रुवारी मार्च मध्ये टीसीएस घेऊ शकते. हे पण लक्षात घ्या. आणि जर या आत्ताच्या ज्या निवडणुका संदर्भात जर इलेक्शन कमिशनने सांगितलं की ज्या जाहिरातीला त्यांची एक्झाम तुम्ही घेऊ शकतात मग काही प्रॉब्लेम नाहीये. पण जनरली इलेक्शनच्या दरम्यान आचारसंहिता असते त्या दरम्यान शक्यतो तुमचे एक्झाम घेण्याचे चान्सेस खूप कमी असतात. सो वॉच बघूया आपण काय होते. पण सध्या तुमच्यासमोर 2 मुद्दे ठेवलेले आहेत. जर ही नोव्हेंबरमध्ये जाहिरात आली तर तुमची नोव्हेंबरमध्ये जाहिरात आली तर टीसीएस एक्झाम घेणार आणि एक्झाम तुमची फेब्रुवारी मार्च मध्ये होण्याची शक्यता आहे. आणि जर डिसेंबर एंड पर्यंत एक्झामचं परिपत्रक किंवा जाहिरात आलीच नाही तर पुढच्या वर्षी जाहिरात येऊन जानेवारी एंड पर्यंत शक्यता फार कमी आहे. फेब्रुवारी मार्च मध्ये जाहिरात येऊ शकते आणि शक्यता एमपीएससी कडे वर्ग होऊ शकते. आता हे सगळं मी तुम्हाला सांगतो, एक अंदाज जी माहिती माझ्यापर्यंत मिळते आणि जो अंदाज मी लावतो तो काही पाठीमागच्या गोष्टींच्या आधारे मी तुम्हाला लावलेला आहे. सो आता तुम्हाला माहिती असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन लागणारच आहे कारण सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे. सो ऍड कदाचित लेट होऊ शकते पण निवडणुका मात्र वेळेवर होतील. तुम्हाला काय वाटते कळवा. निवडणुका वेळेवर घ्यायचं असेल, दुसरा मुद्दा निवडून यायचं असेल तर ऍड पण देणं गरजेचं आहे. कदाचित सरकार हाही विचार करत असेल तर कदाचित ऍड पहिले पण येऊ शकते. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला तर एक प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो की जाहिरात शक्यता आहे 15 नोव्हेंबर पर्यंत येण्याची आणि जर नाहीच आली तर इलेक्शन मध्ये मात्र ते कॅन्डिडेट हरू शकतात. सो शक्यता आहे 15 नोव्हेंबर पर्यंत जाहिरात येईल आणि नाहीच आली तर मग ही जाहिरात लेट होऊ शकते आणि लेट झाली तर पुढच्या वर्षातच येणार आणि पुढच्या वर्षात परत मग टीसीएस घेणार की एमपीएससी, कारण या एंड पर्यंत डिसेंबर एंड पर्यंत टीसीएस आयबीपीएसचे अग्रीमेंट संपणार आहे आणि पुढच्या वर्षी एमपीएससी कडे वर्ग होणार आहे. या संदर्भात काही महिन्यांपूर्वीच अशी घोषणा सरकारने पण केली होती, एमपीएससीने पण सांगितलं होतं. सो आता बघूया काय होतंय. पण तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की कळवा. मात्र अभ्यास चालू ठेवा. बघा विद्यार्थी म्हणून सध्या तुम्हाला एक सरकारी नोकरी मिळवायची आहे आणि तिची ऍड फक्त डिले झालाच तर तुमच्या अभ्यासाला मात्र डिले होऊ देऊ नका. अभ्यास रेग्युलर चालू ठेवा. तुमचा अभ्यास खूप चांगला चालूच आहे. त्यासाठी मार्गदर्शन तुम्हाला लागलं तर इग्नाइट अकॅडमीची बॅच 5 नोव्हेंबर पासून चालू होते. 1499 प्लस जीएसटी मध्ये आज शेवटचा दिवस आहे. 50% ऑफ मध्ये तुम्ही बॅच परचेस करू शकता. प्लस तुम्ही पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. पुस्तक सुद्धा 50% मध्ये अवेलेबल आहे. ते पण तुम्ही जॉईन परचेस करू शकता. परचेस साठी तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं, ऍपवरून बॅच पण घेऊ शकता, बुक पण घेऊ शकता. अडचण ह्या नंबरला कॉल करा आणि यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.